वृद्ध पालकांना एकटं सोडण्याच्या अनेक बातम्या आपण हताशपणे बघत असतो आणि ऐकत देखील असतो। मात्र सांगलीतल्या एका गावानं वृद्ध पालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांना चांगलाच दणका देणारा निर्णय घेतलाय। पाहुयात नेमका काय निर्णय आहे तो। सांगलीच्या नरवाड ग्रामपंचायत कार्यालयात हताश भावनेनं न्याय मागायला आलेले हे आजोबा पहा। या आजोबांना मुलांनी वाऱ्यावर सोडले, शिवाय त्यांच्या संपत्तीवर सुद्धा मुलांचा डोळा आहे। हे आजोबा म्हणजे प्रातिनिधिक उदाहरण असून आता गावखेड्यांमध्ये सुद्धा वृद्ध आईवडिलांना वाऱ्यावर सोडण्याची वृत्ती वाढतीये। सुनाचा त्रासच आहे, सुनाचा आहे, लेकाचा आहे, सगळं आहे। काय करत होते अडचण अडचण म्हणजे आता काय म्हातारी मेल्यापासूनच तेवढं आनंदात काय लागले, वाढते तेवढं चांगलं म्हणायचं, न वाढलं तर मग उपाशी राहायचं। त्यांना काय बोलायचं नाही, काय नाही, गपगुमान वाढेल तेवढं खायचं, काय दवाखान्याला पैसे नाहीत, काय नाही। नरवाड प्रमाणच गावोगाव हीच परिस्थिती आहे। त्यामुळे नरवाड ग्रामपंचायतीनं आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना दणका देण्याचा आता निर्णय घेतलाय। जी मुलं आईवडिलांची देखभाल करत नाहीत त्यांना संपत्तीतून बेदखल करण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं केलाय। ज्या आईवडिलांना जी मुले पाहत नाहीत, त्यांचा सांभाळ करत नाहीत, तर अशा मुलांच्या जे असेसमेंट उतार्यावरती नावं आहेत ती नावं कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी कालच्या ग्रामसभेमध्ये झाला। तसेच ज्या लोकांना जे आपलं रेशन मिळतं ते रेशन त्यात नातेवाईकांना ते देतात, सांभाळतात का अशा पाहून त्यांची खात्री करून त्यांना सुद्धा रेशन देण्यात येईल। तसेच आमच्या महसूल खात्याला सुद्धा आम्ही पत्र देणार आहे की बाबा अशा लोकांचा सांभाळ करतात का ही लोकं, तर ते पाहणं गरजेचं आहे। आणि असा एक ठराव चांगला पद्धतीचा आपल्या आईवडिलांना ज्यांनी सांभाळ करत नाहीत त्यांच्याविषयी हा झालेला आहे। आईवडिलांशिवाय हम दो हमारा एक ही पाश्चात्य कुटुंब संस्कृती आता खेडोपाडी सुद्धा मुळी धरू लागली आहे। ही वृत्ती ठेचून काढण्याकरता आता प्रत्येक गावानं असा ठराव करण्याची गरज निर्माण झाली आहे। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।